आजचा हा स्पेशल रिपोर्ट आहे श्रीरामपूर शहरातील एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकरणावर, जिथे हनी ट्रॅपच्या माध्यमातून एका शिक्षकाला अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे. बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत थेट 10 लाख रुपयाची खंडणी मागितल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. आजची ही बातमी फक्त एक फसवणुकीची नाही, तर समाजात भीती निर्माण करणाऱ्या ब्लॅकमेलिंगच्या वाढत्या प्रकारावर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी घटना आहे. नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहतात भीम प्रहार न्यूज मराठी. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार श्रीरामपूर तालुक्यातील एका गावात कार्यरत असलेल्या एका शिक्षकाची काही महिन्यापूर्वी संबंधित महिलेशी ओळख झाली होती. सुरुवातीला मैत्रीच्या नावाखाली संवाद सुरू झाला. फोन कॉल, संदेश आणि सातत्याने संपर्क ठेवत महिलेने शिक्षकाचा विश्वास संपादन केल्याचा आरोप आहे. काही काळानंतर महिलेने आर्थिक अडचणीचे कारण सांगत शिक्षकाकडे पैशाची मागणी सुरू केली. ही मागणी हळूहळू वाढत जाऊन थेट 10 लाख रुपयांपर्यंत पोहोचली. पैसे दिले नाहीत तर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन आणि समाजात बदनामी करेन अशी धमकी देण्यात आल्याचा गंभीर आरोप शिक्षकाने आपल्या तक्रारीत केला आहे. या दबावाखाली येऊन शिक्षकाने सुरुवातीला 3 लाख रुपये दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. मात्र त्यानंतर पैशाची मागणी थांबली नाही. अखेर शिक्षकाने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर संबंधित महिलेने थेट पोलिसांकडे जाऊन बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली. कॉल रेकॉर्ड्स, आर्थिक व्यवहार आणि इतर तांत्रिक पुरावे तपासल्यानंतर हा संपूर्ण प्रकार हनी ट्रॅपचा असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर संबंधित शिक्षकाने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात सविस्तर तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत संबंधित पोलिसांनी महिलेविरोधात खंडणी मागणे, धमकी देणे आणि खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न या गंभीर कलमाखाली गुन्हा नोंदवला आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत. या घटनेमुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. हनी ट्रॅप आणि ब्लॅकमेलिंगचे प्रकार वाढतायत का? सोशल संपर्कातून होणाऱ्या ओळख किती धोकादायक ठरू शकतात? खोट्या तक्रारीचा गैरवापर समाजासाठी किती घातक आहे? पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारच्या हनी ट्रॅप पासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. श्रीरामपूर मधील ही घटना फक्त एका व्यक्तीपुरती मर्यादित नाही, ती संपूर्ण समाजासाठी एक गंभीर इशारा आहे. सावध राहा, जागरूक राहा आणि संशयास्पद संपर्कापासून दूर राहा. पाहत राहा भीम प्रहार न्यूज मराठी.